हे शिवाजी पार्क आहे आणि या शिवाजी पार्काला एक इतिहास आहे. या शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळेला मराठी माणसाच्या संदर्भात जे दक्षिण भारतातले लोक आहेत किंवा इतर जे लोक आहेत ते दुजाभाव वागणूक देत होते आणि त्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. आणि त्यानंतरचा जो काळ आहे 40-45 वर्षाचा काळ हा शिवसेनेचाच होता. मराठी माणसाचा आवाज मुंबईसह महाराष्ट्रात इतकंच नव्हे तर देशभरातही पोचला होता. पण दरम्यानच्या काळात शिवसेना फुटली, बंडखोरी झाली, राज ठाकरे बाहेर पडले, छगन भुजबळ बाहेर पडले, नारायण राणे बाहेर पडले, एकनाथ शिंदेही बाहेर पडले. त्यामुळे शिवसेनेचा आवाज आता दबला जातोय का अशी एक भावना जी होती ती होती. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हवं तसं यश गेल्या काळात मिळत नव्हतं. शिवसेनेला 25 वर्ष सत्ता होती, पण भाजपने ज्या प्रकारे गेल्या 2.5 ते 3 वर्षात ट्रीटमेंट दिली आहे शिवसेनेला, त्याच्यावरून शिवसेना संपली की काय असं चित्र होतं. पण या शिवाजी पार्कवर 11 जानेवारीला ठाकरे बंधूंची एक सभा झाली आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे यांनी एक प्रेझेंटेशन दिलं. त्या प्रेझेंटेशनवरून पुन्हा एकदा मराठी अस्मिता जी आहे ती चर्चेला आली. मराठी माणूस जो आहे तो पुन्हा मराठी माणसाचा आवाज मुंबईत कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करू लागला. आता सगळ्यात महत्त्वाचं आत्ता ज्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये एकूण 72 जागा ज्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेला मिळाल्या. आता हा आवाज पुरेसा आहे का? कारण 25 वर्षाची जी सत्ता आहे ती सत्ता ती गेलेली आहे, महापौर होत नाही आहे आणि म्हणून हा आवाज दबला आहे का यावर मी चर्चा करण्यासाठी बाळा नांदगावकर यांच्यासोबत आहे. आणि बाळा नांदगावकर हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित आणण्यात यांनी पुढाकार घेतला आहे. ही जी संख्या जी आहे बाळा, मला हे सांगा की थोडी कमी वाटते? कारण जी 25 वर्ष सत्ता होती ती आता नाही आहे, भाजपचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की मुंबई महानगरपालिकेमध्ये 118चं बल त्यांच्याकडे बलाबल आणि आमची विरोधी पक्ष म्हणून 106 हे काही कमी अपोजिशनचं नाही आहे, खूप मोठं अपोजिशन आहे. आणि 72 ही आलेली संख्या जी आहे ती सुद्धा खूप मोठी संख्या आहे तशी. आणि ही गोष्ट खरी आहे की वर्षानुवर्ष शिवसेनेने त्या ठिकाणी आपला राज्यकारभार केला होता आणि मला असं वाटतं की उत्तम प्रकारचं काम केल्यानंतर काय 72 ही संख्यासुद्धा आलेली काही कमी नाही. परंतु मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये 2 बंधू जे एकत्र आलेले आहेत ते निश्चितपणे बाळासाहेबांचा जो विचार आहे, बाळासाहेबांचा जो वारसा आहे तो वारसा घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्येच केवळ नाही तर महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रकारचं काम करतील. केवळ महाराष्ट्रात विधानसभेचं नाही तर दिल्लीतील केंद्र सरकारमध्ये जाण्यासाठी खासदारकीसुद्धा काम उत्तम प्रकारे करतील याची मला पूर्ण खात्री आहे. कारण त्यांच्याकडे एक विचारधारा आहे आणि ती विचारधारा घेऊन जाणारी कुटुंब आहे. बाळासाहेबांनी आम्हाला एक विचारधारा दिली होती आणि ती विचारधारा घेऊन लोक कितीतरी बोलली तरी बाळासाहेबांची विचारधारा ही ठाकरे कुटुंबाकडेच आहे आणि निर्विवादपणे सत्य आहे. आता प्रश्न काही लोक चर्चा करतात की हे 2 बंधू आता एकत्रित राहतील का? म्हणजे अनेक प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित होते. 2 बंधू सतत बोलत आहेत की आम्ही एकत्र आलो तर पुढे राहण्यासाठी आलेलो आहोत आणि तशा प्रकारचे एकत्र राहून पुढची वाटचाल अत्यंत उत्तम प्रकारे करतील याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. काही एक चर्चा होती की मनसेला जागा कमी मिळाला किंवा अनिल कोकळीसारखे जी लोक आहेत तर ते असं म्हटलं की जागा वाटप काय बरोबर झालं नाही. असं काही घडलं काही तर? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की शिवसेना ही मोठा भाऊ आहे आणि आम्ही लहान भाऊ आहोत, हे निर्विवादपणे सत्य. 1 नंबर 2 आमच्या पक्षाने आत्तापर्यंत स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या. आत्तापर्यंत आम्ही कोणासोबत युती केली होती, आम्ही लोकांना मदत केली होती, पाठिंबा दिला होता, हे तुम्हाला कल्पना आहे. ही पहिली वेळ होती की आम्ही युतीमध्ये गेलो आणि युतीमध्ये गेल्यामुळे शिवसेनेची ऑलरेडी सिटिंग बरीच लोक होती, काही लोक शिंदे गटाकडे गेली होती आणि त्याच्यामुळे जागा किती मिळाल्या याच्यापेक्षा जागा क्वांटिटी की क्वालिटी, आम्ही क्वालिटीला महत्त्व दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जागा घेतल्या होत्या. मला असं वाटतं 6 जरी जागा माझ्या निवडून आलेल्या असल्या तरी 30 जागा माझ्या कमी फरकाने पडलेल्या आहेत, हे सुद्धा काय कमी नाही. आणि त्याच्यामुळे ज्या जागा पडलेल्या आहेत त्या जागांवरती आता आणखी मनसेमुळे उद्धव ठाकरेंना जास्त फायदा झाला ही चर्चा आहे. नाही, आता फायदा कोणाला झाला तोटा कोणाला झाला असं राजकीय गणित पाहून चालत नाही. ज्यावेळेला आपल्याला एकत्रितपणे निवडणूक लढवायची आहे त्याप्रमाणे आपण एकत्रित निवडणूक लढवलेली आहे आणि आता ठाकरे बंधूंना फायदा झाला, ठाकरे परिवाराला फायदा झाला आहे. तो शिवसेनेला झाला आहे की मनसे झाला असा विचार न करता ठाकरे परिवाराला झाला आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. ते चुकलं 72 आकडा ठीक आहे, म्हणजे एक चांगला आकडा आहे, पण जो मॅजिक फिगर जे म्हणतात ते का पोहोचू शकलं नाही? मराठी माणूस जो आहे तो तिकडेही एकनाथ शिंदेकडे गेला, म्हणजे 29 जागा तुम्ही पहा, 27-29 जागा आहेत. महायुती BJPची जे आहेत त्यांनाही मराठी मतं पडली. तुम्ही पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की मुंबई महानगरपालिकेने केंद्र लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो किंवा महानगरपालिकेची निवडणूक असो, आम्ही सातत्याने बोलत होतो
की निवडणूक यंत्रणेमध्ये EVM गोंधळ आहे, निवडणूक यंत्रणा काहीतरी गोंधळ घालते, निवडणूक यंत्रणा आपलं काही ऐकायला तयार नाही, दुबार मतदार आहेत काय, अशा सगळ्या गोष्टीच्या आम्ही लोकांच्या समोर आणल्या, त्या इलेक्शन कमिशनच्या समोर सुद्धा आणल्या. आणि हे सगळं असताना सुद्धा EVM मशीन होतीच, सोबत धनशक्ती होती, सोबत दडपशाही होती, पैशाचा वारेमाप वापर केला जात होता. उमेदवार आमचे जे उत्तम प्रकारचे उमेदवार आम्हाला वाटत होते संभाव्य उमेदवार पळून घेऊन जात होते, किंबहुना दादागिरी करून पैशाचा प्रचंड वापर करून. असा आतापर्यंत महाराष्ट्रात काय देशाच्या राजकारणात झालेलं आहे की एवढे 60-60, 65-65, 70 लोक बिनविरोध निवडून येतात. ही कुठली लोकशाही आहे? तिथे असणाऱ्या लोकांनी कोणाला मतदान तरी करायला तर पाहिजे होतं, नाही तर तुम्हाला नोटाचा पर्याय होताच ना. तुम्ही असं म्हणतात की लोक फोडले, पण एक काळ असा होता की शिवसेनेतून कुठे फुटायची कुणाची हिंमत नव्हती. असं का झालं? म्हणजे जे फुटतायत त्यांना काही दाखवण्याचं, त्यांना रोखण्याचं काळ उत्तर देईल, त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही. पण निश्चितपणे तुम्हाला सांगतो, लोक त्याला धडा शिकवतील आणि तो धडा त्यांना असा कायमचा मिळेल का परत ते वर मान करून जाणार नाही. आता बघाल, थोड्या दिवसांनी बघाल जे गेलेत त्यांची अवस्था काय होणार आहे ती निश्चितपणे. एकनाथ शिंदे तर म्हणतात की बाळासाहेबांचा वारसा आम्ही चालवतोय आणि आम्हाला ही मुंबईकरांनी दाखवून दिलं. मला असं वाटतं आता ते बोलतं ते ठीक आहे, परंतु निश्चितपणे मुंबईकरांनी प्रचंड आपल्या मतांच्या रूपाने ठाकरे परिवाराला पूर्णपणे मदत केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. जेव्हा मला एक प्रश्न पडतो की सातत्याने अनेक वेळा चर्चा होती की राज ठाकरे एकत्र आले पाहिजे, बाळा रानगावकर प्रयत्न करत होते, माध्यमांमधून बोलत होते, खाजगीत बोलत होते, पण हे जमलं कसं? कुठला असा क्षण आहे की हे दोघं बंधू आता एकत्र आलेत असं तुम्हाला वाटलं? नाही, कोणता क्षण असायची हे नाही. मला असं वाटतं त्या दोघा बंधूंनीच विचार केला की नाही आता आपल्याला एकत्र यायला पाहिजे. त्याच्यामुळे आता कुठेतरी महाराष्ट्रावरती आलेले जे संकट आहे, मुंबईवरती आलेले संकट हे दूर गेलं पाहिजेत. आणि म्हणून साहेब असे महेश मांजरेकर साहेबांच्या मुलाखतीमध्ये बोलले की भांडणापेक्षा आमचा महाराष्ट्र धर्म मोठा आहे, महाराष्ट्र मोठा आहे. तो वाक्य ऐकून तुम्हाला काय वाटलं? मग बाळा नांदगावकरला काय वाटलं? नाही, मला वाटलं की गेलं पाहिजे दोघांनी. आता एकत्र आलंच पाहिजेत. मी तर वर्षानुवर्ष बोलतो ना, तुम्हाला कल्पना आहे. आणि त्याप्रमाणे दोघे आता एकत्र आलेले. तुम्हाला किती वैयक्तिक आनंद किती आहे? म्हणजे तुम्ही असं म्हटलं होतं, मला माहिती आहे, मला काही देणं घेणं नाही राजकारण वगैरे, फक्त हे दोन बंधू एकत्र आले पाहिजे. भाऊ एकत्र ही माझी अंतःकरणापासून तळमळीची इच्छा होती आणि ते दोघे बंधू आलेले आहेत. माझ्या फायद्या तोट्याचा मी विचार काल पण केला होता, आज पण करतो, उद्या पण करणार नाही. मला वाटतं दोघे एकत्र आलेत, मराठी भाषेसाठी आलेत, हिंदुत्वासाठी एकत्र आले, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी आलेत, महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी एकत्र आलेले आहेत. शेवटी कसं आहे की आपला विभाग जर आपण उत्तम केला तर विभाग उत्तम झाला, तालुका उत्तम झाला, जिल्हा उत्तम झाला, मुंबई उत्तम झाली, राज्य उत्तम झालं, तर ॲटोमॅटिक त्याला देश पण उत्तम होतो ना. तुमचे खालपासूनच जर तुमचं उत्तम प्रकारचं सगळं जर झालं तर देश पुढेच जाणार ना. तेच मी जर विचारलं की मनसेचं आणि शिवसेनेचं जे केडर होतं, म्हणजे शाखा होती, तीच मजबूत नव्हती. भाजपने 50 बूथ असेल, नंतर त्याच्यावरती आणखी 10 कार्यकर्ते असतील, अशी सगळी यंत्रणा लावली होती. प्रॅक्टिकल जरा काम करा. आम्ही मी पाहिलं ना. ऐका, लोकसभेच्या निवडणुकीला मोदी साहेबांना मी विनाशट पाठिंबा दिला होता. त्याला प्रॅक्टिकल आम्ही काम केलेलं आहे त्यांच्यासोबत. त्यामुळे आतमध्ये काय आहे ते मला संपूर्ण माहिती आहे. पण तुमच्याकडे वारेमाप पैसा आहे, यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत, लोक फोडायची तुमची वृत्ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या घटना घडत आहेत. एवढी हिंमत कशी होते? लोक फोडायची हिंमत कशी होते? हिंमत होते म्हणजे लोक फुटायला तयार होते. ठाकरे ब्रँड पुढे त्यांची हिंमत कशी होते? मला असं वाटतं की थोडंसं आम्ही सहज ते घेतलेलं आहे. याच्या भविष्य काळामध्ये ते सहज घेणार नाही आम्ही, एवढं नक्की. मला आता लढाई खूप मोठी आहे. ज्या प्रकारे प्रेझेंटेशन झालं त्याचा एक प्रभाव पडला आणि 3-4 म्हणजे जे प्रचाराचे दिवस होते, संपूर्ण मराठी माणूस चौकात चर्चा करायला लागला. अदानीच्या हवाले ही मुंबई होते, महाराष्ट्र होतोय, देश होतोय. किती मोठं आव्हान आहे. काय इथून पुढे थांबणार आहे? नाही करते. आता इतर लोकांमध्ये सुद्धा ती चर्चा सुरू झालेली आहे आणि येणारा काय त्याचं उत्तर निश्चितपणे देईल. जेव्हा लोकांना कळेल हे काय ताट आपल्या पुढे मांडून ठेवलेलं आहे आणि काय घडलेलं आहे आणि आपण काय केलंय हे लोकांच्या पुढे. थांबवणार तुम्ही? म्हणजे आता थांबवणार आम्ही. आमच्या सभागृहात जी रोल करायचा तो आम्ही करूच. जो काय रोल आमचा करायचा तो आम्ही. 106 लोकांचा आमचं गट आहे. आम्ही आमची राज्यात त्यांचं सरकार आहे, केंद्रात त्यांचं सरकार जरी असलं तरी सुद्धा ज्या ठिकाणी आम्हाला जो विरोध करता येईल तो आम्ही निश्चितपणे करू. नाही तर जमीन आहेच ना, जमिनीवरती आमच्या सोबत पण थांबू शकत नाही आजूबाजूला कोणच. जर आम्ही दोघे मैदानात उतरलो तर कोणी आजूबाजूला येऊ शकत नाही. तेवढी ताकद आधी मराठी माणसामध्ये आहे आणि ठाकरे कुटुंबामध्ये आहे. फक्त मराठी अस्मितेवर निवडणूक झाली, पण आणखी इतर डेव्हलपमेंटची भाषा जी आहे ती केली नाही असं भाजपचा आरोप आहे.
मला असं वाटतं की आता निवडणुकीमध्ये सगळे विषय होऊन गेलेले आहेत. काय तुम्ही रस्ते सोडून काय केलं ते तरी दाखवा ना. रस्ते का केलेत? अटल सेतू का केला? कोस्टल रोड तर उद्धव साहेबांनी उद्घाटन केलं होतं. हे रस्ते सगळे करता कशासाठी? टक्केवारी घ्यायलाच ना. एवढं न कळायला मुंबईकर मूर्ख आहेत का की राज्य मूर्ख आहे का? कोकणचा रस्ता होत नाही तुमच्यामुळेच ना. तुम्हाला टक्केवारी द्यायतून मी तर लोकांना कळत नाही किती टक्के तुम्ही घेता. अभाव टेंडर कशाला काढता? 100 रुपयाचं काम तुम्ही 1000 रुपयाला दाखवता. 1000 कोटीचं काम 5000 कोटीला दाखवता. मधल्यामध्ये मलिदा खाता. हे लोक कळायला. रस्ते उत्तम बनवता परत खड्ड्यासाठी टेंडर काढता. एवढं आम्हाला कळत नाही. आणि ते न कळायला मुंबईकर काय. मुंबई प्रशासकाच्या हातामध्ये म्हणजे आयुक्तांच्या हातात गेल्यापासून अनेक प्रकारची कामं झाली आहेत. रस्ते धुण्यापासून काम झालं, सुशोभीकरण काम झालं, अशी खूप कामं केली आहेत. त्याच्यामुळे मुंबईकरांनी आम्हाला मतं दिले. तुम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करा. मला असं वाटतं की चौकशीची मागणी काय करतील का? हे चौकशी करणार आहेत का? मुख्यमंत्र्यांना विचारा चौकशी करणार आहेत का? त्या अजित पवारची चौकशी बंद करून टाकली. ती तुमची कुठली चौकशी करणार ते सांगा. अजित पवार स्वतःच बोलले ना पुण्यामध्ये की आमच्या नगरसेवकांना बोलतात आमच्याकडे तुम्ही उमेदवारी घ्या. 2500 मतं अजून EVM मध्ये आमची फिक्स आहेत. आणि त्यांच्याच सोबत आता रे मांडीला मांडी लावून अजित पवार बोलतायत. मुख्यमंत्री म्हणावं त्याच्यावर उत्तर द्या ना जरा. महापालिकेत तुम्ही म्हणताय की आमचा विरोध राहील, मग तो कामाचं काय? राहणार विरोध. त्याप्रमाणे त्या ठिकाणी विषय येतील त्या विषयाला धरून आम्ही करू काय करायचं ते. खूप खूप धन्यवाद. बाळा नांदगावकर ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी त्यांनी रोल प्ले केला होता. मी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला की एकूणच सत्ता आल्यानंतर म्हणजे विरोधकांची संख्या वाढल्यानंतर नेमकं काय होणार आहे महानगरपालिकेमध्ये. कारण संपूर्ण मराठी माणसाची मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातील कामकाजावर लक्ष असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश सह विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.